मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे. पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाजाची ओळख. समाजशास्त्र इयत्ता 12वी. प्रकरण क्रमांक 1, भारतीय समाजाचा परिचय. या प्रकरणामध्ये 3 उपघटक आहेत. 1 प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, 2 वसाहतकालीन भारत, 3 स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. आपण पहिला उपघटक अभ्यासत आहोत, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. या उपघटकामधील प्राचीन आणि मध्ययुगीन भारत हा उपघटक आपण अभ्यासूया, त्यातील मध्ययुगीन कालखंड. आता आपण मध्ययुगीन कालखंडातील अभ्यास करणार आहोत आणि तो कालखंड आहे इसवी सन सुमारे 600 ते 1500. या कालखंडाचा आपण अभ्यास करणार आहोत भारतीय समाजाच्या संदर्भात. महत्त्वाच्या धार्मिक आचार आणि श्रद्धा प्रणालींची माहिती घेऊया. धार्मिक आचार कसे होते आणि त्यांच्या श्रद्धा कशावर होत्या, ती प्रणाली काय होती त्याची माहिती घेऊ. या कालखंडात भारतामध्ये काही धर्म बाहेरून आले, काही धर्म स्थानिक आणि काही बाहेरून आलेले आहेत. त्यामध्ये जुडाइझम, ख्रिश्चन, इस्लाम आणि कालांतराने आलेल्या पारशी धर्माचा समावेश होतो. भारतात बाहेरून आलेले धर्म कोणते आहेत? लक्षात ठेवायची नावं: जुडाइझम, ख्रिश्चन, इस्लाम आणि नंतर आलेला पारशी धर्म. ही 4 नावं लक्षात ठेवा की भारतात बाहेरून आलेले धर्म आहेत हे. आता आपण कालखंड अभ्यासणार आहोत, संगम कालखंड. आणि हा कालखंड आहे इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 3रे शतक. हा कालखंड आहे, संगम कालखंड म्हणतात त्याला. हा दक्षिण भारतातील म्हणजे साधारणपणे आजचे तामिळनाडू आणि केरळ राज्यांचा प्रदेश, म्हणजे सध्याचं जे तामिळनाडू आणि केरळ राज्य आहे इथला प्रदेश आहे, त्याला दक्षिण भारत असं म्हणतात. पहा, हा संगम कालखंड इथला पाहणार आपण अभ्यास. प्राचीन इतिहासाचा काळ आहे हा, दक्षिण भारतातला प्राचीन इतिहासाचा काळ. या काळाला प्राचीन तमिळ कवी आणि साहित्यिकांच्या मदुराईतील संगमांमुळे, संगम म्हणजे काय तर परिषद आहे, ही परिषद, संगम कालखंड असे म्हटले जाते. पुन्हा पहा, संगम कालखंड म्हणजे काय तर प्राचीन तमिळ कवी, हे तामिळनाडूतले तमिळ कवी आणि तिथे जे साहित्यिक होते, मदुराईतील संगम, त्यांनी परिषदा स्थापन केलेल्या होत्या, त्याला संगम कालखंड म्हणतात. या कालखंडात समाजावरील धर्माचा पगडा फार तीव्र होता, म्हणजे धर्म मानणारे होते खूपच, अतिशय जास्त कठोर आणि एकदम कर्मठ असे होते. लोकांचे धार्मिक आचरण विविध प्रकारचे विधी आणि भक्ती या दोन्हीवर आधारलेले होते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक कर्म करणं आणि भक्ती यावर आधारलेले होते. धार्मिक विधी भूतप्रेतादी आणि तत्सम स्वरूपाच्या देवतांच्या, भूतप्रेत मानत होते आणि देवतांचाही उपासनेशी संबंधित होते ते. तसेच वृक्ष, दगड, जल, प्राणी, तारे, ग्रह यांनाही देवता स्वरूप मानलेलं होतं त्यांनी, म्हणजे निसर्गाला पण देव मानलेलं होतं. त्यांची पूजा केली जाई, म्हणजे निसर्गाची पण पूजा केली जात असे. संगम काळातील लोकांना काही आध्यात्मिक आणि तात्विक सत्यांची जाणीव होती. त्या काळात काही लोकांना, संगम काळातील लोकांना आध्यात्मिक आणि तात्विक सत्याची जाणीव होती. पहा, जीवनरूपी चैतन्य हे शरीराहून भिन्न असते असे ते समजत असत, म्हणजे आत्मा आणि शरीर वेगळं वेगळं समजत असत. त्यानुसार चैतन्यरूपी जीवाचे स्वतंत्र अस्तित्व असते, परंतु त्याच्याखेरीज असलेल्या शरीराला अस्तित्व नसते, म्हणजे शरीर मरते पण आत्मा अमर आहे. संगमकालीन लोकांचे पूर्वज पूजा, म्हणजे आपल्या पूर्वजांची पूजा करत, पुनर्जन्म, माणसाचा जन्म पुन्हा होतो, यासारख्या गोष्टींभोवती गुंफलेले तत्त्वज्ञान, मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन यांचा विचार करणारे होते. म्हणजे संगम काळातलं तत्त्वज्ञान होतं, मृत्यूचा विचार करणारे होतं, मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलचंही विचार करणारं होतं. असं हे तत्त्वज्ञान धार्मिक पद्धतीचं होतं. काही अभ्यासकांच्या मते पारशी धर्माचा उगम वैदिक काळाच्याही पूर्वीचा आहे. म्हणजे काही असं लोक म्हणतात की पारशी धर्म जुना आहे. कसा जुना आहे? तो वैदिक कालखंडाच्याही अगोदरचा आहे असं म्हणतात. या धर्माचे मूळ मध्य पूर्वेच्या देशात आहे आणि पारशी धर्म मध्य पूर्वेच्या प्रदेशातून आला आहे. या धर्माच्या अनुयायांचा धार्मिक छळ होत होता म्हणून त्यांनी स्थलांतर केले आणि हा पारशी लोकांचा त्यांच्या भागामध्ये धार्मिक छळ होत होता म्हणून त्यांनी
आपला भाग सोडला आणि दुसरीकडे आले, भारतामध्ये स्थलांतर केले आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातमध्ये पोहोचले. सर्वात प्रथम गुजरातमध्ये आले. ते तेथे स्थिरावले आणि स्थिर झाले. तेथील संस्कृतीत मिसळले, एक झाले इथल्या संस्कृतीशी. आणि बाहेरून आलेल्या लोकांमध्ये फक्त पारशी समाजाचे लोक असे आहेत की जे अजूनही त्यांच्या समाजाबाहेरच्या व्यक्तीशी सहसा लग्न करत नाहीत. पारशी लोकांच्या बाबत ही फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की पारशी व्यक्ती अजूनही आपल्या समाजाच्या बाहेर, धर्माच्या बाहेर विवाह करत नाहीत. पारशी धर्माबाहेरील व्यक्तींना आपल्या धर्मात घेण्यास परवानगी देत नाही. तसेच त्यांच्या अग्यारीत त्यांचं धर्मस्थान आहे. आपलं जसं हिंदूंचं मंदिर आहे, मुस्लिमांची मस्जिद आहे, तसं पारशी लोकांचं अग्यारी म्हणतात त्याला. पारशी व्यक्तींखेरीज इतरांना प्रवेश करण्यास बंदी असते. जसं मंदिरामध्ये कोणत्याही जाती धर्माचे लोक जाऊ शकतात, तसं अग्यारीमध्ये फक्त पारशी लोक जातात, इतर कोणी जाऊ शकत नाही. आता पारशी धर्माची अधिक माहिती घेऊ. हा जगातील प्राचीन धर्मापैकी एक आणि आजतागायत टिकून राहिलेला धर्म आहे. चांगले आणि वाईट अशा ध्रुवीय संकल्पना या धर्माच्या मध्यवर्ती आहेत. म्हणजे चांगलं पण आणि वाईट पण या संकल्पनेमध्ये त्यांनी काही बाबी मानल्यात. उदाहरणार्थ स्वर्ग आणि नरक, म्हणजे स्वर्ग चांगला, नरक वाईट. अवेस्ता हा या धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे. अवेस्ता नाव लक्षात ठेवा. अवेस्ता हा पारशी धर्मग्रंथ आहे. त्यामध्ये अहुर मज्द हा विश्वाचा निर्माता असून, म्हणजे देव म्हटलंय, अहुर मज्द. आणि आशा म्हणजे वैश्विक सत्याचा उगम ज्याच्यापासून होतं असे म्हटलेले आहे. आशा म्हणजे ज्याच्यापासून विश्व निर्माण झालं. अग्नी आणि जल ही दोन तत्वे शुद्धतेची माध्यमे आहेत. अग्नी आणि जल ही शुद्धतेचं माध्यम मानलं त्यांनी. अग्यारी म्हणजे अग्निमंदिर, हे पारशी धर्माचे पूजास्थान असे मंदिर त्यांचं अग्यारी, अग्निमंदिर पण. इराणहून गुजरातमधील नवसारी येथे येताना पारशी पुरोहितांनी स्वतःबरोबर पवित्र अग्नी आणला. त्यांनी अग्नी आणला होता येताना. इसवी सन 9व्या शतकामध्ये इराणहून गुजरातमध्ये नवसारी या ठिकाणी ते आले. त्या पुरोहितांनी अग्नी आणला होता. स्वतःची मूळ सांस्कृतिक ओळख हरवू न देता संख्याबळ उत्तरोत्तर कमी होत असतानाही पारशी समाजाने भारतीय जनजीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पहा, पारशी लोकांनी स्वतःची सांस्कृतिक जी मूळ ओळख आहे ती अजिबात बदललेली नाही किंवा हरवून दिली नाही. त्यांची संख्याही फार कमी आहे, पण त्यांनी भारतीय जनजीवन जे आहे त्या क्षेत्रात खूप महत्त्वाची कामगिरी केली. त्याची उदाहरणं पाहू आपण. दादाभाई नौरोजी हे या पारशी लोकांनी खूप काही केलेलं आहे समाजामध्ये. फिरोजशाह मेहता स्वातंत्र्य सेनानी होते. हे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ, फील्ड मार्शल. नंतर माएस्ट्रो झुबिन मेहता ही पारशी समाजातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, ही नावं लक्षात ठेवा. तसेच भारतातील आधुनिक काळाचा विचार केला तर उद्योगांची उभारणी करण्यात टाटा, गोदरेज आणि वाडिया या पारशी कुटुंबाची कामगिरी फार मोलाची आहे. उद्योगाची उभारण्यामध्ये टाटांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. टाटा, गोदरेज आणि वाडिया यांचे मोठे उद्योग व्यवसायांची उभारणी केली. भारताला आण्विक सत्ता म्हणून ओळख मिळवून देण्यात डॉक्टर होमी भाभा यांचा सहभाग आहे. आणि आण्विक क्षेत्रात काम केलेलं आहे डॉक्टर होमी भाभा, हे पण पारशी. नाना पालखीवाल, सोली सोराबजी आणि फली नरिमान यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कायदेपंडित, हे नाना पालखीवाल, सोली सोराबजी, फली नरिमन हे वकील, सुप्रसिद्ध कायदेपंडित भारतीय समाजाला कायद्याची ओळख करून दिली. अशा पारशी लोकांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे भारतीय समाजामध्ये. बाहेरून भारतात आलेल्या धर्माच्या अनुयायांपैकी ज्यू धर्मीय लोक हे सर्वप्रथम होत असे मानले जाते. सर्वात आले ज्यू धर्माचे. ते हिब्रू राजा सॉलोमन यांच्याबरोबर व्यापारासाठी भारतात आले. ते भारतात कसे आले तर हिब्रू राजा होता सॅलोमन, त्याच्याबरोबर व्यापार करण्यासाठी भारतात आले. कोचीमधील ज्या लोकांनी ज्यू धर्माचा स्वीकार केला त्यांना कोची ज्यू असे नाव मिळाले. म्हणजे भारतातलं कोची हे शहर आहे, तिथे ज्यू धर्म ज्यांनी स्वीकारला त्यांना कोची ज्यू म्हणतात. कोचीच्या किल्ल्यामध्ये आजही ज्यू सिनॅगॉग पाहायला मिळते. भारतातील ज्यू समाजाची लोकसंख्या कमी झालेली आहे. बेने इस्रायल ज्यू या समाजाचे काही लोक मुंबईमध्ये आहेत. बेने इस्रायल ज्यूचे काही लोक मुंबईमध्ये आणि मिझोराम या राज्यामध्ये आहेत. ज्यू धर्मीय लोक तोरा
या धर्मग्रंथातील नियमांचे पालन करत. म्हणजे ज्यू लोकांचा धर्मग्रंथ तोरा. तोरामध्ये बायबलच्या जुना करार या ग्रंथाचा समावेश आहे. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा जो ग्रंथ आहे जुना करार, बायबल त्याच्यामध्ये जुना करार या ग्रंथाचा समावेश आहे तोरामध्ये. ज्यू धर्म हा एकेश्वरवादी म्हणजे परमेश्वर एकच मानतात. पृथ्वी तलावर देवाच्या प्रेषितांचे आगमन अजून व्हायचे आहे अशी ज्यू धर्मियांची श्रद्धा आहे. अजून देव यायचा आहे असं त्यांचं मत आहे. शबाथ हा त्यांच्यासाठी एक पवित्र विधी आहे. एक विधी करतात शबाथ. मानवी इतिहासामध्ये ज्यू समाजातील लोकांचा अनन्वित छळ केला गेला हे तुम्हाला माहीतच असेल. ज्यू लोकांचा खूप छळ केलेला आहे हिटलरने. हे आपण महायुद्धाच्या काळामध्ये अभ्यासलेलं आहे. आता पहा इथे चित्र दाखवलेलं आहे. ज्यू सिनॅगॉग हे कोचीमध्ये आहे. धर्मस्थळ म्हणूया आपण. ज्यू सिनॅगॉग कोचीमध्ये आहे. आता आपण माहिती करून घेऊया. हे माहिती करून घ्या. वंशविच्छेदाची भट्टी म्हणजे काय? इसवी सन 1945 पासून होलोकॉस्ट या इंग्रजी शब्दाला एक भयानक परिमाण प्राप्त झाले. होलोकॉस्ट या इंग्रजी शब्दाचा अर्थ. हा शब्द युरोपातील लाखो तसेच युरोपमध्ये ज्यू लोक, जिप्सी, समलैंगिक, समाजवादी, साम्यवादी आणि इतर लोकांना जिवंत जाळण्यात आले. त्या काळामध्ये ज्यू आणि इतर ह्या लोकांना जिवंत जाळण्यात आलं. त्या घटनेचा निर्देश करण्यासाठी वापरला जातो. त्याला होलोकॉस्ट असं म्हणतात. दुसऱ्या जागतिक महायुद्धात नाझी राजवटीने हे घडवले. हिटलरने हे घडवलेलं आहे नाझी राजवटीने. भट्टीत जिवंत जाळण्यात आलेल्यांची संख्या सुमारे 11 दशलक्षाच्या जवळपासची असल्याचा अंदाज आहे. म्हणजे 11 दशलक्ष लोकांना भट्टीत जिवंत जाळलं. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या काळात युरोपमध्ये प्रस्थापित केल्या गेलेल्या छळ छावण्यांची अधिक माहिती मिळवा. तुम्हाला गुगलच्या सहाय्याने हिटलरच्या बाबत अधिक माहिती मिळेल. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये हे घटना घडलेल्या. 1948 ते 1951 या काळात सुमारे 1,36,000 विस्थापित ज्यू लोकांनी इस्रायल येथे स्थलांतर केले आणि 1,36,000 ज्यू लोक इस्रायलमध्ये स्थायिक झाले. अनेक जण अमेरिका आणि युरोप बाहेरील देशामध्ये स्थिर झाले. अनेक बाकीचे काही लोक इतर देशातही गेलेले आहेत. अनेक शतके ज्यू लोकांना त्यांची स्वतःची भूमी नव्हती, कारण त्यांनी स्थलांतर केलं. त्यामुळे ते वेगवेगळ्या खंडामध्ये विखुरले होते. त्यांना स्वतःची म्हणून म्हणण्याजोगी भूमी, स्वतःचा देश इस्रायल मिळवण्यासाठी 20वे शतक उजाडावे लागले. इस्रायल ज्यू लोकांचा देश झालेला आहे. त्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येशू ख्रिस्त यांचे शिष्य सेंट थॉमस हे त्यांच्यासोबत दक्षिण भारतातील मलबारच्या किनाऱ्यावर ख्रिश्चन धर्म घेऊन आले. आता आपण ख्रिश्चन धर्माबद्दल माहिती घेऊया की येशू ख्रिस्ताचे शिष्य होते सेंट थॉमस. हे जे आहेत ते भारतामध्ये आले, दक्षिण भारतातील मलबार या किनाऱ्यावर, आणि तिथे ख्रिश्चन धर्म घेऊन आलेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या संदर्भातला येशू ख्रिस्तांच्या अनुयायांना ख्रिश्चन म्हणून ओळखण्यात येऊ लागले. येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी आहेत ते ख्रिश्चन. सेंट थॉमस यांच्या मलबारमधील स्थानिक अनुयायांना सिरियन ख्रिश्चन असे म्हटले जाऊ लागले. आणि मलबारमधले जे स्थानिक अनुयायी झाले सेंट थॉमसचे, त्यांना सिरियन ख्रिश्चन असं म्हणू लागले. ख्रिश्चन धर्मही ज्यू धर्माप्रमाणे एकेश्वरवादी आहे. एकच ईश्वर मानतात ते. आणि त्यांच्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन एकरेषीय आहे. म्हणजे प्रत्येकाला एकच जन्म मिळतो आणि त्या जन्मातील त्याच्या वर्तणुकीच्या आधारे त्यांना स्वर्गात प्रवेश मिळेल की नाही याचा निवाडा केला जातो. हा विचार त्यांनी मांडला आहे. एकच जन्म मिळतो माणसाला आणि त्याच्या वर्तणुकीच्या आधारे त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल की नाही याचा विचार केला जातो. हा विचार त्यांनी त्यांच्या श्रद्धा प्रणालीच्या मुळाशी असतो. प्रेम हे ख्रिश्चन धर्माचे पायाभूत तत्व आहे, हे लक्षात ठेवा. प्रेम. आणि सर्व ख्रिश्चन धर्मीयाच्या मनात प्रेषित येशू ख्रिस्तांचा मृत्यू आणि पुनरुत्थान याबद्दल विश्वास असतो. येशूवर फार मोठी श्रद्धा आहे. वसाहतवादी काळात ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये लक्षणीय प्रभाव होता आणि वसाहतवादाच्या काळात इंग्रजांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा हा प्रभाव फार मोठा होता ख्रिश्चन धर्माचा. आता पाहूया आपण. पलयूर येथील सिरोमलबार चर्चमध्ये सेंट थॉमस यांची प्रतिष्ठापित केलेला यांचा क्रूस आहे पहा. सेंट थॉमस यांचा पलयूर येथे सिलोमरबालमध्ये आहे. आता आपण पाहूया इस्लाम धर्माच्या संदर्भात थोडी माहिती आहे. भारतामध्ये इस्लामचे आगमन इसवी सनाच्या 6व्या शतकात झाले
असले तरी त्याचा प्रभाव ठळकपणे दृश्यमान होण्यास बराच अवधी जावा लागला. 6व्या शतकात इस्लाम भारतात आले. ज्यू आणि ख्रिश्चन या धर्माप्रमाणेच इस्लाम हा धर्मही एकेश्वरवादी आहे. इस्लाम लोकही परमेश्वर एकच आहे असं मानतात आणि पवित्र कुराण हा ग्रंथ इस्लामच्या श्रद्धा प्रणालीचा स्रोत आहे आणि कुराण हा धर्मग्रंथ आहे, त्यांचा श्रद्धा प्रणाली त्यावर अवलंबून आहे. आता इथे पहा, चित्रामध्ये पहा, दृढ श्रद्धेची कबुली, नमाज पढणे, दान देणे, रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करणे, मक्केची यात्रा करणे, त्याला म्हणतात शहाद, कलमा म्हणजे दृढ श्रद्धेची कबुली, नंतर सलाम म्हणजे नमाज पढणे, नंतर जकात म्हणजे दान देणे, सॉम म्हणजे रोजा, रमजानच्या महिन्यात उपवास करणे, हज म्हणजे मक्केची यात्रा करणे, अशा या त्यांच्या श्रद्धा प्रणाली आहेत. मध्ययुगामध्ये इस्लामचा प्रसार दूरवर झाला. अनेक मुस्लिम सत्ताधीशांनी इस्लामचा प्रसार करण्याचे कार्य केले. दिल्लीच्या इस्लामिक सत्तांनी एक मोठे साम्राज्य उभे केले आणि 5 मुस्लिम राजघराण्यांनी दिल्लीमधून सुमारे 320 वर्ष राज्य केलं. 5 मुस्लिम राजघराण्यांनी 320 वर्ष राज्य केलेलं आहे. त्यामध्ये कोणकोणते आहेत पाहू. इथे मामुलक घराणे किंवा स्लेव घराणे, खिलजी घराणे, तुगलक घराणे, सय्यद घराणे, लोधी घराणे, इतिहासामध्ये या सर्व बाबींचा अभ्यास आहे पहा. या घराण्यांनी 300 वर्ष राज्य केले. इस्लाम म्हणजे इस्लामी संस्कृती पण ती इथे स्थिरावलेली आहे पहा. अकबर बादशहाने इसवी सन 1579 मध्ये नैतिक तर्कवादाच्या आधारावर दीन-ए-इलाही या नवीन धर्माची स्थापना केली. अकबराने हा नवीन धर्म स्थापन केला, दीन-ए-इलाही, अकबर बादशहाने. तसेच सर्व धर्माच्या तत्त्वज्ञानाचे मंथन करून त्यातून पुढे आलेल्या वैश्विक सहिष्णुता या तत्त्वाच्या आधारावर अकबर बादशहाने या धर्माची उभारणी केलेली होती. त्याने हा धर्म कशाच्या आधारावर उभारला तर त्याने सर्व धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यातून एक तत्त्व पुढे आले की वैश्विक सहिष्णुता, त्याच्या आधारावर दीन-ए-इलाही धर्म स्थापन केला. या धर्मपद्धतीमध्ये पुरोहित, धर्मगुरू, धार्मिक विधी, श्रद्धा प्रणाली आणि धर्मग्रंथ यापैकी काही नव्हते. या गोष्टी अजिबात नव्हत्या या धर्मग्रंथामध्ये. विविध पवित्र ग्रंथातील शिकवणीचे सार या धर्मामध्ये होते. वेगवेगळ्या धर्मामध्ये जे काही चांगलं आहे ते या धर्मग्रंथामध्ये घेतलेलं होतं. ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू अशा विविध धर्माच्या लोकांशी स्थानिकांच्या आलेल्या सामाजिक संबंधातून धर्मांतरे झाली म्हणजे लोक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात गेले. ख्रिश्चन धर्मप्रचारक त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक सेवेसाठी ओळखले जातात. ख्रिश्चन लोकांचं मग मिशनरी असतात, ते शैक्षणिक आणि सामाजिक सेवा ते करतात. या सेवा देत असताना त्यांनी लिंग, जात, धर्म, समाज असा भेदभाव केला नाही. अजूनही ख्रिश्चन लोक याबाबत कधीही भेदभाव करत नाहीत. शीख धर्माची माहिती घेऊया. शीख धर्माचा उदय 15व्या शतकामध्ये झाला. शतक आहे आता 15वं. गुरु नानक, त्यांचा कालखंड आहे इसवी सन 1469 ते 1539, यांनी शीख धर्माची स्थापना केली. त्याचा प्रसार सुरुवातीला पंजाबमध्ये झाला. शीख धर्म पंजाबमध्ये सुरुवातीला. या धर्मामध्ये जातीवर आधारित उच्च नीचतेला स्थान नव्हतं, म्हणजे जातीवर मानत नव्हते, उच्च आहेत, नीच आहेत कोणी असंही मानत नव्हते. धर्म आणि इतर सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाच्या समानतेला शीख धर्मामध्ये मान्यता होती. शीखांच्या 10 गुरूंनी केलेला उपदेश हा शीख धर्मीयांच्या श्रद्धा प्रणालीचा पाया आहे. शीख धर्मामध्ये 10 गुरु होऊन गेलेले आहेत, त्याचा पाया आहे. त्यांनी उपदेश केला या 10 गुरूंनी. श्री गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. श्री गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. आता पाहूया आपण या चित्रामध्ये शीख धर्मातील पंचकार म्हणजे ते किरपा ह्या गोष्टी ठेवतात स्वतःजवळ. किरपान, कछेरा, नंतर केश, ते केस अशी बांधतात इथे, नंतर कडा असतो हातामध्ये आणि कंगा असतो, ते डोक्यावर त्यांचं ते असतं आहे. याला म्हणतात पंचकार. या गोष्टी आवश्यक आहेत शीख धर्मामध्ये. सार्वजनिक स्वयंपाकघराला पंजाबी भाषेमध्ये लंगर म्हणतात. पंजाबी भाषेत लंगर, सार्वजनिक स्वयंपाकघर, सर्व मिळून ते स्वयंपाक करतात. 16व्या शतकातील संस्थापक गुरूंनी लंगरला संस्थात्मक स्वरूप दिले. लंगरचे संस्थात्मक स्वरूप हे दान आणि समानता या तत्वांचे एकमेवाद्वितीय असे प्रतीक आहे. लोक दान देतात पहा तिथे, आणि सर्व समान आहेत, कोणी जाऊन जेवू शकतं तिथे. तिथे जातपात, वय, स्त्री पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा असा कोणताही भेदभाव न करता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शाकाहारी भोजन पुरवलं जातं. कोणीही तिथे जाऊन जेवण करू शकतं. सर्व शीख गुरुद्वारांमध्ये लंगर असे त्यांचं धर्मस्थळ आहे.
गुरुद्वारा, तिथे लंगर असतं, म्हणजे तिथे जेवणाची व्यवस्था असते. तिथे हे सेवावृत्तीने करतात पहा. हे तिथे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना सेवादार असं म्हणतात. काम करणारे हे सेवादार. या चित्रामध्ये पहा, हे काम करतायत, जेवण मांडतायत. अभ्यागतांशी त्यांची वर्तणूक सौजन्य, म्हणजे आलेले आहेत अतिथी, सौजन्य, काळजी आणि अगत्य या तिन्ही गोष्टींनी युक्त असते. अतिशय सेवाभावी वृत्तीने हे लंगरमध्ये काम करत असतात आणि अन्नदान करत असतात. भेदाभेदाच्या पार्श्वभूमीवर मध्ययुगीन कालखंडात भक्तितत्वाला प्राधान्य देणाऱ्या चळवळी उदयाला आल्या आणि भक्तितत्वाला प्राधान्य देणाऱ्या चळवळी हिंदू धर्मपद्धतीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. मग एकमेकांच्या धर्मातलं काही दिलं घेतलं गेलं. या बदलांमधून समाजाच्या सर्व जातींमधील आणि स्तरांमधील लोकांना सामावून घेणारे भक्तिपंथ भारतातील विविध प्रदेशांमध्ये उदयाला आले. सर्व लोकांना सामावून घेणारे भक्तिपंथ. भक्तिपंथामध्ये धार्मिक विधींच्या अतिरेकावर टीका केली गेली आणि साधेपणावर भर दिला. साधेपणावर भर होता या धर्मांचा किंवा पंथाचा. परमेश्वरापुढे सर्वजण समान असतात हे आग्रहाने मांडण्यात आले. सर्व लोक समान आहेत हे मांडण्यात आलं. कीर्तन आणि अखंड नामस्मरण यांना भक्तिपंथामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी पंथाचं तर कीर्तन आणि अखंड नामस्मरण याला महत्त्व. अनेक संत कवींच्या कामगिरीमुळे भक्ती परंपरेतील कीर्तन आणि अखंड नामस्मरण या दोन गोष्टी समाजाच्या सर्व स्तरामध्ये कायमस्वरूपी रुजल्या आणि या अजूनही आहेत. भक्तितत्वावर भर देणारा इस्लाममधील सुफी पंथही याच काळात उदयाला. सुफी पंथ इस्लामचाच एक पंथ. या पंथातही मानवतेची एकता आणि अल्लाहच्या दरबारातील सर्वांचे समान स्थान या तत्वांना महत्त्व दिलेलं आहे. मानवतेची एकता आणि अल्लाहच्या समोर सर्व समान आहेत. कबीर, रहीम आणि गुरु नानक यासारख्या संत महात्म्यांचे भारतभरच्या भक्ती चळवळीतील स्थान अनन्यसाधारण आहे. हे यांचं महत्त्व फार आहे. कबीर, रहीम आणि गुरु नानक. कबीर आणि रहीम यांनी विधी, अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथा, मूर्तिपूजा, तीर्थयात्रा यासारख्या धार्मिक बाह्योपचारांना निषेध केला. म्हणजे या गोष्टी त्यांनी मानल्या नाहीत. कबीर आणि रहीमाने तीर्थयात्रा करणं, मूर्तिपूजा करणं किंवा जुन्या प्रथा यांना मानलं नाही. गुरु नानक यांनी जातीव्यवस्था, धार्मिक विधी आणि मूर्तिपूजा इत्यादींना मनाई केली आणि गुरु नानकांनी सुद्धा जातीव्यवस्था धार्मिक विधी, मूर्तिपूजा करणं यांना मनाई केलेली होती. आता पाहूया महाराष्ट्रातील भक्ती चळवळ. महाराष्ट्रामध्ये जी भक्ती चळवळ उदयास आली त्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीचा उदय इसवी सनाच्या 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांच्या काळात झाला. हे 13वे शतक आहे. संत ज्ञानेश्वर. पंढरपूरचा विठोबा हे दैवत चळवळीचे केंद्रबिंदू होते. आणि संत नामदेव त्यांचा कालखंड आहे इसवी सन 1270 ते 1350. हे संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते. त्यांनी उपवास आणि तीर्थयात्रा आणि इतर प्रकारच्या धार्मिक बाह्योपचारांवर टीका केली. संत नामदेव हे आहे पंढरपूरचं चित्र. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.